नमस्कार, मी अंकिता. अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण उन्हाळी वाळवणाचे जसे की खूप सारे प्रकार करतो, त्यातलाच मी आज एक प्रकार करणार आहे. उपवासाचे साबुदाणा सांडगे. इथे मी 2 वाटी असे साबुदाणा घेतलाय. आता आपण त्याला असं धुवून आणि 4 ते 5 तास आपण भिजत ठेवणार आहोत. इथे असं स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी. पाणी टाकून 5 ते 6 तास भिजत ठेवायचं किंवा रात्रभर पण भिजत ठेवलं तरी चालेल. आता सांडगे बनवण्यासाठी मी इथे 2 कच्चे बटाटे घेतलेत. आपण ते किसणीने असे छान बारीक किसून घेणार आहोत आणि गरम पाण्यामध्ये आपण 1 मिनिटासाठी असं शिजून घेणार आहोत झाकण ठेवून आणि गॅस आता बंद करूयात. असे आपला बटाटे छान असा किस शिजून झालाय. आता आपण ते चाळणीमध्ये घेऊन असे एकदम पूर्णपणे निथळवून सुकं करून घेणार आहोत. आता इथे आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात. आपल्याला पाहिजे तशा आपण मिरच्या घेऊ. आता त्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इथे आपला साबुदाणा पण असा छान भिजलाय, छान झालाय आणि 2 उकडलेले बटाटे घेतलेत. आता आपण हे सर्व असं मॅश करून घेणार आहोत. इथे आपण किसलेला कच्चा बटाटा घेतलाय. थोडंसं गरम पाण्यामध्ये शिजून आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. एकजीव करून घ्यायचं सर्व, जेणेकरून आपले सांडगे एकदम छान आणि मस्त होतील. इथे असं एकदम सर्व असं मिक्स करून घेतलंय. आता टाकूयात आपण चवीनुसार मीठ, बारीक केलेली हिरवी मिरची. उपवासासाठी बनवते त्यासाठी मी इथे धने असं काही टाकलं नाहीये. तुम्ही टाकू शकतात आपल्या आवडीनुसार. आणि आता आपण हे सर्व असं एकजीव करून घेऊयात. एकदम खायला पण एकदम छान लागतात आणि कुठे प्रवासात पण आपण घेऊन जाऊ शकतोय. इथे आपलं बॅटर पण छान तयार आहे. आता आपण सांडगे तोडून घेऊयात. असे छोटे छोटेच तोडायचे. त्याने आपले सांडगे एकदम तळले जातात छान आणि सुकायला पण एकदम पटकन सुकतात. जास्त दिवस नाही लागत ते. पण 2 ते 3 दिवस असे सांडग्यांना ऊन देऊन खळखळ आवाज येईल असे सुकून घ्यायचे. एकदम असे मस्त आपल्या इथे सांडगे पण तोडून तयार झालेत. आता त्यांना आपण 3 ते 4 दिवसाचा असा छान ऊन देऊया. तसा खळखळ आवाज येईपर्यंत पूर्णपणे असे सुकू द्यायचे. आता मी तुम्हाला सांडगे तळून दाखवते. तेल जरा जास्तच टाकायचं, त्याने सांडगे असे मस्त फुलतात. मी थोडंसं कमी टाकलंय. इथे आपले सांडगे पण असे छान तळले गेलेत. पूर्ण वाळल्यानंतरच सांडगे तळायचे. हे बघा इथे आपले सांडगे बनवून तयार आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.